आणि आता बघूयात एबीपी माझाची एक्सक्लुझिव्ह अशी बातमी। पूजा खेडकर प्रकरण ताजं असताना आता आणखी एका आयएएस अधिकाऱ्यानं आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953959370। प्रशिक्षणार्थी असताना एक मोठा घोटाळा केल्याचं समोर आलेलं आहे। घोटाळ्याचा संपूर्ण कच्चा चिठ्ठा हा एबीपी माझाच्या हाती लागलाय। सांगली महानगरपालिकेचे विद्यमान आयुक्त शुभम गुप्ता हे प्रशिक्षणार्थी असताना आदिवासी विभागामध्ये कार्यरत होते। या विभागाच्या अंतर्गत आदिवासींसाठी गाई म्हशी वाटपाची एक योजना राबवण्यात आली होती। या योजनेमध्ये प्रकल्प अधिकारी म्हणून त्यांनी प्रचंड भ्रष्टाचार केला आणि आदिवासींच्या पैशांचा मोठा अपहार केल्याचेही उघड झालंय। सरकारच्या चौकशी समितीच्या अहवालामध्ये हे तपशीलवार नमूदही करण्यात आलंय। लाभार्थ्यांना नियमापेक्षा दुप्पट पैसे देऊन दुसऱ्या खात्यावर स्वतःच वळवून घेणं, लाभार्थ्यांना धमकावणं, नियमबाह्य कामांसाठी स्वतःच्याच विभागामधल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धमकावणं, बोगस पशुवैद्यक अधिकाऱ्यांच्या सह्या जोडणं असे अनेक गैरप्रकार गुप्ता यांनी केल्याचं सिद्ध झालंय। तर या सगळ्या प्रकरणावरती आता अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे आणि शुभम गुप्तांच्या कार्यकाळाची चौकशी करा अशी मागणी आता अंबादास दानवे यांनी केली आहे। एबीपी माझाच्या बातमीची आता विरोधी पक्षांनी सुद्धा दखल घेतलेली आहे। शुभम गुप्तांच्या कार्यकाळाच्या चौकशीची मागणी आता केली जाते आहे। आदिवासी प्रकल्प अधिकारी असताना मशीनच्या खरेदी घोटाळ्यामध्ये त्यांनी घोटाळा केल्याचा एक मोठा अहवाल जो सरकारच्या अहवालामध्ये उघड झालेला आहे। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आपल्यासोबत। दादा, खरं तर पूजा खेडकर प्रकरण ताजं असताना शुभम गुप्ता यांचं एक प्रकरण आलेलं आहे। आदिवासी लोकांना ज्या म्हशी द्यायच्या होत्या त्याच्यामध्ये दुप्पट पैसे देऊन ते पैसे स्वतःच्या खात्यावर वर्ग केल्याचा आरोप करतो आणि सरकारच्या अहवालात असं उघड होतंय। आपण कशा पद्धतीने बघतो? आदिवासींना आपण मोठ्या प्रयत्नानं त्यांनी एक सामाजिक प्रवाहात यावं म्हणून या योजना सरकार सुरू करतं। एखाद्या साध्या कार्यकर्त्यांनी वगैरे काही केलं तर आपण समजू शकतो, पण मोठ्या अधिकाऱ्याने असं करणं वाटतं आपण कोणत्या दिशेने जातो याचा विचार केला पाहिजे आणि या अधिकाऱ्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि याच्या काळातल्या पूर्ण कारभाराची चौकशी झाली पाहिजे। अधिकाऱ्यांची खाबुगिरी जी आहे ती सातत्यानं समोर येते, घोटाळे समोर येत आहेत, दिव्यांगांच्या प्रमाणपत्राचा वापर केला जात आहे। सरकारतर्फे अजूनपर्यंत त्याच्यावरती कडक अशा कारवाईची कुठल्याही सूचना मिळत नाहीयेत। काय सांगणं असणार आहे सरकारला? या सरकारकडून अशा कारवाईची अपेक्षा करूच नाही, त्याला 3-4 महिन्यांनी आम्हाला सत्तेवर यावं लागेल, त्याच वेळेस या सगळ्या गोष्टी होतील। सगळ्या अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्या कार्यकाळात जे प्रकरणं झालेत त्या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे अशा पद्धतीची मागणी जी आहे ते विरोधी पक्षनेते अंबादास दानवे या ठिकाणी करतात। कॅमेरा पर्सन अयुब कागदीसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।